ही बघा कुत्री आहे. जेव्हा पालखी आमच्या वाडीत आली ना तेव्हापासून पालखीच्या मागे मागे फिरते आणि प्रत्येक घरात जाऊन ती पालखीचा मान घेत होती कुत्री. काय समजत नाही पण प्रत्येक घरात जाऊन ती उभी होती आणि हे बरोबर पालखीच्या वेळेला ती आमच्या वाडीमध्ये येते आणि पालखी गेली की मग ती निघून जाते. पालखीचा दिवस तिसरा आजचा आणि आज पालखीला निरोप द्यायचा आहे. निरोपाची वेळ जवळ आलेली आहे. 2 दिवस वाडीतल्या मुलांनी प्रत्येक घराने खूप छान अशी पालखीची सेवा केली आणि आजचा दिवस तो आलेला आहे. दर्शनाची कोणालाही आतुरता नसते पण ते करावं लागतं. आज पालखीला आपल्या वाडीतून निरोप द्यायचा आणि दुसऱ्या वाडीत घेऊन जायचं आहे. तर बघूया आपल्या पालखीची आजची ही निरोपाची जी व्हिडिओ आहे ती आपण करणार आहोत. कसा पालखीला निरोप देतात, आमच्या वाडीतून दुसऱ्या वाडीत घेऊन जातात ते सर्व तुम्हाला मी दाखवेन. आता सर्व वाडीतील मंडळी जमा झालेले आहेत देवीच्या ठिकाणी आणि तिथून मग देवीला गारणं वगैरे करून सर्व नमस्कार वगैरे करून मग आपल्या वाडीतून दुसऱ्या वाडीत देवीची मिरवणूक आणि निरोप सुरू होईल. आजच्या वाडीला ज्या वाडीतून आज सुटला करून घेतलाच आहे. आजच्या वाडीमध्ये आज जे आज भाविक आहे, लहान मुलं आहे, त्याने आज तुझी सेवा वगैरे केलेली आहे. तुझा उत्सव साजरा केलेला आहे. 2 दिवस तुझा उत्सव साजरा केलेला आहे आणि तुझी हौसमौज केलेली आहे. त्याच्यामध्ये काय चुकवाक झाले असतात तेवढे भक्षण करून येतपासून मुंबईपर्यंत आज वाडीला धक्कापटका नाही तर आम सत्य आपण आज त्यांच्या वाडीला सुखाचा संभाळ. आज वाढीत तुला हे हातभेट ठेवला आहे. सर्व मिळून हातभेट ठेवला आहे. आज वाढीतर्फे हातभेट ठेवला आहे. आज वाडीमध्ये कुठले रामदेव मिळेल तेवढे सीमाच्या बार अगाऊ जांबाच्या सीमापर्यंत कधी सीमापर्यंत तुम्ही आम्ही तुम्हाला नारेसलात पुरवणी करणार आहे. पण मग तुम्ही राहा जोपर्यंत रांधण जायपर्यंत आज वाडीमध्ये कुठली साथ न येताना आमच्या सत्य आपण वाडीला आज सर्व उतरतोस तू बरं पडतं. किती घेतात? 1000च घेतात. 1000
तर मित्रांनो, कसा वाटला हा आमच्या वाटत कोंडवडीच्या शिमगोत्सवाचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.